हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आतापर्यंत आपण दोन बायोमॉलिक्युलचा स्टडी केलेला आहे, कार्बोहायड्रेट आणि लिपिड. हे दोन्ही आपण डिटेलमध्ये शिकलो आणि याचे व्हिडिओ लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर ते प्लेलिस्टमध्ये आहेत, ते प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आणखीनही एक इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल स्टडी करायचा आहे आणि हा बायोमॉलिक्युल जो आहे हा मॅक्रोमॉलिक्युल सुद्धा आहे आणि त्या मॅक्रोमॉलिक्युलचं नाव आहे प्रोटीन्स. याला मॅक्रोमॉलिक्युल्स यासाठी म्हटलेलं आहे कारण की याचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे आणि हा खूप साऱ्या मोनोमरपासून बनलेला आहे, म्हणून याला मॅक्रोमॉलिक्युल सुद्धा म्हटलेलं आहे. तर हा एक इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स आहे किंवा मॅक्रोमॉलिक्युल्स आहे आणि प्रोटीन बद्दल आपण खूपदा ऐकत असतो. आपल्याला आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला प्रोटीनच्या बद्दल खूप सारं काही शिकायचं आहे, खूप सारी माहिती दिलेली आहे. या प्रोटीनला आपण स्टेप बाय स्टेप करत शिकू. त्याचं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे त्याला बायोकेमिस्ट्रीच्या अँगलनं आपण शिकू, केमिस्ट्रीच्या सुद्धा अँगलनं आपल्याला या प्रोटीनला शिकायचं आहे. तर हे सगळं काही आपण जे आहे स्टेप बाय स्टेप करत आपल्याला हे शिकायचं आहे. त्याच्या अगोदर जे मी बोर्डवर नोट डाऊन केलेलं आहे, तुम्हाला जर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडासा साईडला होऊन जातो. तर बघा, आता आपण सगळ्यात आधी स्टार्टिंग करू की प्रोटीन हा वर्ड कसा फॉर्म झालेला आहे ती एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर प्रोटीन हा एक ग्रीक वर्ड आहे आणि ग्रीक भाषेमध्ये हा वर्ड कसा आलेला आहे बघा, प्रोटियस पासून प्रोटीन फॉर्म झालेला आहे. तर प्रोटियस हा ग्रीक भाषेतला वर्ड आहे, त्याच्यापासून प्रोटीन फॉर्म झालेला आहे. आणि याचा मिनिंग काय आहे तर प्रोटियाचा मिनिंग आहे फर्स्ट, सुरुवातीचा आलेला किंवा प्रायमरी इम्पॉर्टन्स, ज्याला खूप महत्त्व आहे त्याला आपण प्रोटीन्स असं म्हणतो. लक्षात आलं ना, फर्स्ट किंवा जो खूप महत्त्वाचा आहे त्याला आपण प्रोटीन्स असं म्हणतो. तर ग्रीक भाषेतला हा एक वर्ड आहे आणि हा वर्ड जो सगळ्यात आधी सजेस्ट केला, हा वर्ड सजेस्ट करणारा सायंटिस्ट होता बर्झेलियस, जर्मनीचा सायंटिस्ट होता बर्झेलियस. 1830 मध्ये यांनी हा वर्ड सजेस्ट केला. पण हा वर्ड सगळ्यात आधी यूज कोणी केला तर हा वर्ड यूज केला तो म्हणजे MG मोल्डर या सायंटिस्टनी. आणि त्यांनी काय केलं की जे प्लॅन्ट आणि ॲनिमलमध्ये जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजिनस सबस्टन्सेस सापडतात, लक्षात आलं का, ॲनिमलमध्ये प्लॅन्टमध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजिनस सबस्टन्स जे सापडतात त्याला त्यांनी प्रोटीन म्हटलं. म्हणजे प्रोटीनला सगळ्यात आधी प्रोटीन ही टर्म यूज करणारा सायंटिस्ट होता MG मोल्डर किंवा मोल्डर. पण प्रोटीन हा वर्ड सगळ्यात आधी ज्यांनी सजेस्ट केला, प्रोटीन हे नाव ज्यांनी सगळ्यात आधी सजेस्ट केलं तो सायंटिस्ट आहे बर्झेलियस. तर अशा प्रकारे हा प्रोटीन वर्ड फॉर्म झालेला आहे. याची ही काही प्रायमरी इन्फॉर्मेशन होती. आता त्याचबरोबर या प्रोटीनमध्ये काय काय आहे, कशापासून हा प्रोटीन बनलेला आहे. तर प्रोटीन बनलेलं आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन पासून. हे 4 एलिमेंट आहेत याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की जे कार्बोहायड्रेट आणि लिपिड होते, त्या कार्बोहायड्रेट आणि लिपिडमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन होता. म्हणजे हे 3 एलिमेंट पासून बनलेले होते, है ना, CHO असं आपण म्हटलं होतं, आठवते ना तुम्हाला. पण या प्रोटीनमध्ये एक एलिमेंट जास्त आहे. प्रोटीनमध्ये नायट्रोजन शिल्लक आहे, एक्स्ट्रा आहे. म्हणून या प्रोटीनमध्ये काय काय आहे, प्रोटीनमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन सुद्धा आहे. तर या 4 एलिमेंट पासून हा जो आपला प्रोटीन आहे तो बनलेला आहे. तर अशी याची आणखीन काही प्रायमरी इन्फॉर्मेशन होती. आता पुढे आपण बघू याचे सोर्सेस काय आहेत. हे सुद्धा एक बायोलॉजीच्या अँगलने आपण ही माहिती बघू. याचे सोर्सेस कशा, आपण प्रोटीन ऐकत असतो, प्रोटीन आपल्या खूप कामाचे असतात, बरोबर आहे. आपण ऐकत असतो, डॉक्टर लोक आपल्याला सांगत असतात किंवा आपल्या घरचे पण आपल्याला म्हणत असतात प्रोटीन जास्त खाल्लं पाहिजे किंवा प्रोटीन याच्यामध्ये जास्त आहे, प्रोटीन त्याच्यामध्ये जास्त आहे, किंवा दूध पिलं तर प्रोटीन भेटतात, अंडी खाल्ली तर प्रोटीन भेटतात. तर हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. तर कशामध्ये प्रोटीन्स आहेत तर त्याचे सोर्सेस काय आहेत, म्हणजे आपण काय खाल्ल्यानंतर आपल्याला प्रोटीन भेटणार. तर आपण अंडी खाल्ली, आपण दूध पिलो, बरोबर, आपण सुकामेवा, अक्रोड, त्याचबरोबर डिफरंट टाईपचे पल्सेस, डाळी ज्या असतात ना, म्हणजे उडद डाळ, मूग डाळ वगैरे, ह्या अशा वेगळ्या डिफरंट टाईपच्या ज्या डाळ आहेत त्या डाळींमधून आपल्याला प्रोटीन भेटत असते. त्याचबरोबर जे फिशेस आहेत किंवा जे समुद्रातल्या जे काही समुद्रामधून आपल्याला भेटते तर त्या फिशेस असो, क्रॅब्स असो, याच्यामध्ये प्रोटीन भरपूर साऱ्या प्रमाणात आहे. मीठ, मच्छी, मांस याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या प्रमाणात प्रोटीन आहे. तर हे असे सोर्सेस आहेत त्या प्रोटीनचे, लक्षात ठेवा. तर प्रोटीन जे आहेत ते खूप आपल्या कामाचे आहेत. बॉडी बिल्डिंग म्हणून त्याला ओळखले जाते, बॉडी बिल्डिंग सबस्टन्सेस आहेत हे. तर त्याचं इम्पॉर्टन्स सुद्धा आपण समजून घेऊ. तर असे काही आपण सगळ्यात आधी तर याचे सोर्सेस समजून घेतले, लक्षात आलं ना, कशामध्ये प्रोटीन आहेत. त्यानंतर आता एक इम्पॉर्टंट पॉईंट आलेला आहे, तो आहे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स. काय आहे प्रोटीनचं, काय कामात पडतात आपल्याला प्रोटीन्स. तर बघा की प्रोटीन्स आपल्याला आपल्या सेलमध्ये
मी तुम्हाला कंपोजिशन लिहून दिलं होतं आपल्या सेलचं, आठवते तुम्हाला? आपल्या सेलमध्ये वॉटरच्या नंतर सगळ्यात जास्त सापडणारा जर कोणता सबस्टन्स असेल तर तो प्रोटीन्सच आहे. प्रोटीन आपल्या सेलमध्ये 10 ते 15% असतात, म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या सेलमध्ये प्रोटीनच आहे. प्रोटीन आपल्या प्रत्येक बॉडीच्या पार्टमध्ये सापडतो. आपल्या केसांमध्ये प्रोटीन आहे, आपल्या नखांमध्ये प्रोटीन आहे, आपल्या सेलमध्ये प्रोटीन आहे, आपल्या ब्लडमध्ये प्रोटीन आहे, आपल्या मसल्समध्ये प्रोटीन आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन आपल्याला प्रेझेंट दिसतातच, बरोबर. आणि हे प्रोटीन आपल्या खूप कामाचे आहेत. म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर पण मी एकदा सांगितलं होतं हे प्रोटीन आपल्यासाठी काय काय काम करतात. तर खूप इम्पॉर्टंट आहेत हे प्रोटीन्स. यांचा बायोलॉजिकल रोल खूप महत्त्वाचा आहे आपल्या बॉडीमध्ये. आपली जीवनाची सुरुवात ज्या प्रोटीनपासून होते, आपला जन्म ज्या प्रोटीनपासून होतो, या प्रोटीनपासूनच आपण लहानाचे मोठे होतो. आपण या प्रोटीनमुळेच आपण म्हातारे होतो. जर काही विशिष्ट प्रकारचे प्रोटीन जर तयार झाले नाही तर आपण म्हातारे दिसायला लागतो. आपली सध्याची जी स्किन आहे ती चांगली दिसते, ती जी आहे ती चांगली स्ट्रेट आहे, पण तेच जर प्रोटीन जर म्हातारपणी बनणं थांबले तर आपल्या स्किनला सुरकुत्या पण पडतात. म्हणजे बघा किती इम्पॉर्टंट आहे हे प्रोटीन. प्रोटीनमुळेच आपण म्हातारे पण होतो. प्रोटीन जर तयार होणं थांबलं तर आपण म्हातारे पण होतो. प्रोटीनमुळेच आपल्याला जेवण पचते. वेगळे प्रोटीन आपण तयार होतात आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे एन्झाईम जे आहेत ते तयार होतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला जेवण पचते. मग आपलं पूर्ण बॉडी जी आहे ही सगळी या प्रोटीनमुळेच चालत असते. प्रोटीनच्या बनण्या बिघडण्यामुळेच आपलं सगळं काही वर्क बॉडीमधलं सुरू असते. तर असे हे प्रोटीन जे आहेत हे आपल्या खूप कामाचे आहेत. आपल्याला आपला दिवस निघाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला वेगळ्या टाईपचे प्रोटीन्स लागत असतात आणि तशा प्रकारचे प्रोटीन्स आपली बॉडी तयार करत असते. लक्षात आलं का? आणि हे प्रोटीन आपल्याला आपल्या या डाएटमधून घ्यावे लागतात. म्हणजेच आपण अॅमिनो ॲसिड घेत असतो डिफरंट टाईपचे. ते तुम्हाला सगळं काही समजणारच आहे. तर आता काही बायोलॉजिकल रोल जो दिलेला आहे तो आपण समजून घेऊ. तर हे जे हा जो चार्ट आहे हा ॲक्च्युअलमध्ये NCERT मधला चार्ट आहे. NCERT मधले दिलेला हा चार्ट आहे आणि समजून घेऊ आपण की हे जे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे या प्रोटीनचं ते काय आहेत. जसे की भरपूर सारे प्रोटीन्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं की जी आपली सेल आहे बाळांनो, त्या सेलमध्ये 1 लाख पेक्षाही जास्त वेगळ्या प्रकारचे प्रोटीन सापडतात. हे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या की जी सेल आहे त्या सेलमध्ये 1 लाखापेक्षाही वेगळे प्रोटीन्स सापडतात. म्हणजे एवढे डिफरंट टाईपचे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. खूप साऱ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत. आपलं हिमोग्लोबिन म्हणजे प्रोटीन आहे. आपले एन्झाईम्स म्हणजे प्रोटीन आहे. आपले बरेचसे हार्मोन्स म्हणजे प्रोटीन्स आहेत. आपले केस म्हणजे प्रोटीन आहेत. आपले नख म्हणजे प्रोटीन आहे. आपल्या बॉडीमधले अँटीबॉडी म्हणजे प्रोटीन आहे. एवढ्या सगळ्या प्रोटीन्स आहेत. लक्षात घ्या, हे सगळे काही प्रोटीन्स आहेत. आपल्या सेलमध्ये, लिव्हिंग सेलमध्ये 1 लाखापेक्षाही वेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स सापडतात. त्यातले काही प्रोटीनची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यातले काही सिलेक्टेड प्रोटीनचीच माहिती दिलेली आहे. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट की 1 ग्रॅम जर तुम्ही प्रोटीन खाल्लं तर 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटते. हे सुद्धा एक इम्पॉर्टंट इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. किती? 1 ग्रॅम प्रोटीनपासून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटते. ठीक आहे, हा पॉईंट मी तुम्हाला सांगणं विसरलो होतो, तर तो इथे नोट करून घ्यायचा तुम्ही वाटल्यास. आता काय दिलेलं आपल्याला, जसं की कॅरियर प्रोटीन्स. आपण आपल्या सेलमध्ये हे कॅरियर प्रोटीन प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल GLUT4 हा एक कॅरियर प्रोटीन आहे आणि हा काय करतो, याच्या नावातच आहे कॅरियर. हा काहीतरी कॅरी करतो. काय कॅरी करतो? हा ग्लुकोजला कॅरी करतो. जे सेलच्या बाहेर जे ग्लुकोज आहे ते बाहेरचं ग्लुकोज सेलच्या आतमध्ये आणायचं हा काम करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जे काय खातो, जेवण केलं आपण, बरोबर आहे, त्याचं ग्लुकोज तयार झालं, कारण आपल्याला माहिती आहे ग्लुकोजपासून एनर्जी भेटते. मग आता हे ग्लुकोज जे आहे आपल्या जेव्हा सेलमध्ये येईल, ही आपली सेल आहे, ठीक आहे, आणि आपण जे काय खाल्लं त्याचं ग्लुकोज तयार झालं आणि हे ग्लुकोज जे आहे आता हे बाहेर आहे, आपल्या सेलच्या बाहेर आहे. आता हे ग्लुकोज जेव्हा सेलच्या आत जाईल तेव्हाच आपली सेल या ग्लुकोजपासून एनर्जी घेऊ शकेल, है ना. ATP तयार होईल ना या ग्लुकोजपासून. तर या ग्लुकोजला आतमध्ये आणण्यासाठी ही जी आपली सेल मेम्ब्रेन आहे, बरोबर आहे, ही जी सेल मेम्ब्रेन आहे, या सेल मेम्ब्रेनमध्ये आपल्या काही कॅरियर प्रोटीन असतात. काय म्हणतात त्याला? कॅरियर प्रोटीन. हे कॅरियरचं काम करतात, म्हणजे बाहेरचं आतमध्ये न्यायचं काम करतात. हे काय करतात हे कॅरियर प्रोटीन? जसं की GLUT4 इथे नाव लिहिलेलं मी, GLUT4 हे प्रोटीन काय करतात, हा जो ग्लुकोज आहे, सेलच्या बाहेर जो ग्लुकोज आहे, या सेलच्या बाहेरच्या ग्लुकोजला हे कॅरियर प्रोटीन सेलच्या आतमध्ये आणतात. लक्षात आलं का? आता हा बाहेर जो ग्लुकोज होता तो आता आलेला आहे सेलच्या आतमध्ये आलेला आहे. आणि जेव्हा हा ग्लुकोज सेलच्या आतमध्ये येईल तेव्हाच मग आपल्याला एनर्जी भेटेल या ग्लुकोजपासून, है ना. म्हणजे आपल्या सेलला किंवा आपल्याला जेव्हा हा ग्लुकोज आतमध्ये येईल तेव्हाच एनर्जी भेटेल. आणि या ग्लुकोजला आतमध्ये कोणी आणलं? तर या
GLUT4नी आणलं आणि हा एक कॅरियर प्रोटीन म्हणून ओळखला जातो, या सेल मेम्ब्रेनमध्ये तो असतो. लक्षात आलं. आता यांनी जर आपलं काम बंद केलं तर काय होईल, ग्लुकोज आतमध्ये येणार नाही आणि एनर्जी भेटणार नाही. लक्षात आलं ना, डायबिटीज होतो. पुढे सांगणार मी तुम्हाला याच्याबद्दल. तर आता लक्षात घ्या की एक हा प्रोटीन आपण शिकलो. त्यानंतर आणखीन आहे फाईट इन्फेक्शन्स. इन्फेक्शनला फाईट करणारे काही प्रोटीन्स असतात ज्यांना अँटीबॉडीज म्हणतात. आपल्यावर कोणाचाही आक्रमण झालं, बॅक्टेरिया, व्हायरसेस, तर त्या बॅक्टेरिया व्हायरसेसला मारायसाठी आपली बॉडी काय करते, काही विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स तयार करते. लक्षात घ्या, आपली बॉडी पहा कसं काम करते. तर किती जबरदस्त निसर्गानं म्हणा किंवा देवाने आपलं शरीर बनवलेलं, आपली बॉडी बनवलेली आहे. एखाद्या बॅक्टेरियाचा आपल्यावरती अटॅक झाला, एखाद्या व्हायरसचा आपल्यावर अटॅक झाला, तर त्या व्हायरसला, त्या बॅक्टेरियाला मारायसाठी आपली बॉडी संरक्षण सेल्स किंवा काही प्रोटीन्स तयार करते. त्या प्रोटीन्सला म्हटलं जातं अँटीबॉडीज. तर अँटीबॉडीज काय, तर प्रोटीन्स आहेत. लक्षात आलं का. म्हणजे GLUT4 पण प्रोटीन आहेत, हे अँटीबॉडीज पण प्रोटीन्स आहेत. लक्षात आलं. हे प्रोटीनचे टाईप आहे डिफरंट टाईपचे. लक्षात ठेवा, हे सगळे प्रोटीन्स आहेत. त्यानंतर आहे सम आर हार्मोन्स. काही हार्मोन जे आहेत ते सुद्धा प्रोटीन्स आहेत. जसं की इन्सुलिनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इन्सुलिन ब्लड शुगरची लेवल कंट्रोल ठेवायचं काम करते आपलं, ते इन्सुलिन आहे. तुम्हाला माहिती आहे इन्सुलिनबद्दल. तर इन्सुलिनसुद्धा एक प्रोटीन्सच आहे. काही आपल्या बॉडीमध्ये असे हार्मोन्स आहेत की जे प्रोटीन्स आहेत. त्यातलंच एक हार्मोन आहे इन्सुलिन. लक्षात ठेवा, क्वेश्चन येऊन गेलेले आहे. तर इन्सुलिन हे पण प्रोटीन आहे. त्यानंतर एन्झाईम जे आहेत, सर्व एन्झाईम, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. आपल्या बॉडीमध्ये जे काही एन्झाईम्स असतील ते सर्व प्रोटीन्स आहेत. एन्झाईम शिवाय तर आपल्या बॉडीमध्ये एकही रिॲक्शन होणार नाही. एन्झाईम हे आपल्या बॉडीमध्ये खूप सारे रिॲक्शन चालत असतात, बायोकेमिकल रिॲक्शन चालू असतात. आणि या बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये जे कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात, बायो कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात, ते एन्झाईम्स असतात. एन्झाईमशिवाय तर एकही रिॲक्शन होणार नाही आपल्या बॉडीमध्ये. आपण खाल्लेलं जे पचते, कोणामुळे पचते, आपलं जेवण कोणामुळे डायजेस्ट होते, तर एन्झाईममुळे डायजेस्ट होते. आणि एन्झाईम काय आहेत, तर एन्झाईम प्रोटीन्स आहेत. लक्षात आलं. ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. लक्षात ठेवा, सर्व एन्झाईम आपल्या बॉडीमधले किंवा कोणत्याही लिव्हिंग सेलमधले जे एन्झाईम्स असतात ते प्रोटीन्स असतात. तसे हे प्रोटीन्सचं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. त्याचबरोबर आता आणखीन एक तुमच्यासमोर जो चार्ट येईल तो NCERT मधला चार्ट आहे, तर तो व्यवस्थित तऱ्हेनं ऑब्झर्व करा. म्हणजे तुमचं स्टेट बोर्ड आणि NCERT दोघांचाही सायमल्टेनियस स्टडी होऊन जाईल. बघा काय की एक तुम्हाला दिसेल कोलॅजेन. कोलॅजेन हे सुद्धा प्रोटीन आहे. आणि काय सांगितलेलं आहे, हे कोलॅजेन कुठे सापडते, इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. आपल्या सेल ज्या आहेत ना बॉडीच्या, त्या दोन सेलच्या मधात ते कोलॅजेन सापडते. फॉर एक्झाम्पल की जशी ही एक सेल आहे, ठीक आहे, ही सेल आहे, ही सेल आहे, ठीक आहे. तर या सेलच्या मधात जो सबस्टन्स सापडतो, जो प्रोटीन सापडते, त्याला कोलॅजेन असं म्हटलं जातं. बरोबर, लक्षात आलं का आता तुमच्या. या सेलच्या मधामध्ये जे प्रोटीन आहे त्याला कोलॅजेन म्हणून ओळखले जाते. आणि कोलॅजेन जे आहे हे आपल्या स्किनला टाईट ठेवण्याचं काम करते, टाईट ठेवते. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, टाईट ठेवते हे कोलॅजेन. आणि आणखीन कोलॅजेनबद्दल एक इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगतो की कोलॅजेन जे आहे हे ॲनिमल सेल्समध्ये सगळ्यात जास्त सापडणारं प्रोटीन्स आहे. इथे मी माहिती पण याची लिहिलेली आहे. बघा काय माहिती लिहिली आहे, कोलॅजेन इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन द ॲनिमल वर्ल्ड. जे ॲनिमल्स असतील, आपणही आहे त्याच्यामध्ये, तर आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त सापडणारं प्रोटीन कोणतं आहे, तर ते आहे कोलॅजेन. कोलॅजेन आपल्या स्किनमध्ये आहे. तुम्हाला सांगितलं ना, आपल्या ह्या ज्या सेल्स आहेत या सेलच्या मधात आहे हे प्रोटीन कोलॅजेन नावाचं. आपल्या स्किनच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्या मधात कोलॅजेन आहे. कोलॅजेन आपल्या बॉडीमधलं सगळ्यात जास्त सापडणारं प्रोटीन आहे. लक्षात ठेवा ही माहिती. त्यानंतर आणखीन आहे ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम. आपण ऐकलेलं आहे, डायजेशन ॲब्झॉर्प्शन जो चॅप्टर होता ह्युमन न्यूट्रिशन, ट्रिप्सिन प्रोटीनच्या डायजेशनमध्ये काम करतो. हे एक एन्झाईम त्यांनी दिलेलं आहे नाव. इन्सुलिनचं एक्झाम्पल तर आपण बघितलं. इन्सुलिन हे हार्मोन, ते पण एक प्रोटीन आहे. अँटीबॉडी जे इन्फेक्शनला फाईट करतात ते सगळ्या प्रोटीन्स आहेत. त्याचबरोबर रिसेप्टर्स डिफरंट टाईपचे, सेन्सरी रिसेप्टर जसं की स्मेल, टेस्ट, हे जे आहेत हे रिसेप्टर हे सुद्धा प्रोटीन्सच आहेत डिफरंट. आपल्याला ऐकू प्रोटीनमुळे येते, आपण पाहू प्रोटीनमुळे शकतो. लक्षात घ्या, आपण सेन्स जो आहे, सेन्स तो सुद्धा प्रोटीनमुळेच करू शकतो. म्हणजे प्रोटीनशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला वेगळे प्रोटीन लागतात. प्रोटीनशिवाय आपल्या बॉडीमध्ये काहीच काम होणार नाही. एवढे कामाचे आहे प्रोटीन. ते एवढे डिफरंट टाईपचे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये असतात. आपल्या सेलमध्ये, आपल्या बॉडीमध्ये 1 लाखापेक्षाही वेगळ्या टाईपचे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत. ही इन्फॉर्मेशन लक्षात द्या. पुढे आता आणखीन सांगितलं GLUT4. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, GLUT4 हे काय करते, इनेबल्स ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इनटू सेल. हे GLUT4 या ग्लुकोजला सेलच्या आतमध्ये
आणायचं काम करते, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करते, म्हणून याला नाव आहे कॅरियर प्रोटीन. कॅरी करते, ते बाहेरून काहीतरी आतमध्ये घेऊन येते. तर अशा तऱ्हेने ही माहिती आपल्याला दिलेली आहे याच्याबद्दल. ठीक आहे. त्यानंतर आणखीन आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, तर आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे लक्षात ठेवा. एक आपल्याला समजले की कोलॅजेन जे आहे हे मोस्ट अबंडंट प्रोटीन आहे. आपल्या ॲनिमलमध्ये कोणतंही ॲनिमल असो त्याच्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त सापडणारं प्रोटीन आहे कोलॅजेन. त्यानंतर आणखीन एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एक चांगली इन्फॉर्मेशन बघा. काय सांगितलेलं आहे, रायबुलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज, हे एवढं मोठं नाव आहे. एक हे एन्झाईम आहे, हे एक प्रोटीनचं नाव आहे आणि याला शॉर्टमध्ये रुबिस्को असं म्हटलं जातं. काय म्हटलं, रुबिस्को म्हणजे फुल फॉर्म लक्षात ठेवा आहे, हे तुम्हाला काय आहे, रायबुलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज, ज्याला आपण शॉर्टमध्ये रुबिस्को असं म्हणतो. हे रुबिस्को जे एन्झाईम आहे, हे एन्झाईम किंवा हे जे प्रोटीन आहे, हे या पृथ्वीवर सगळ्यात जास्त सापडणारं प्रोटीन आहे. या पृथ्वीवर जेवढे काही जीवजंतू असतील, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, इकडे बायोस्फिअर लिहिलेलं आहे, मोस्ट अबंडंट प्रोटीन इन बायोस्फिअर. पृथ्वीवर जेवढे काही सजीव असतील त्या सगळ्या सजीवांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारं प्रोटीन कोणतं आहे, तर ते आहे रुबिस्को नावाचं. हे प्रोटीन सगळ्यात जास्त सापडते, लक्षात ठेवा. आणि ॲनिमलमध्ये सगळ्यात जास्त सापडणारं प्रोटीन कोणतं आहे, कोलॅजेन, लक्षात ठेवा, कोलॅजेन नावाचं. ठीक आहे. तर ही काही दोन इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायची आहे. एनसीईआरटीमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या नाहीत, येऊ पण शकता. तर आता बघा की पुढे आणखीन काय माहिती दिली आहे आपल्याला प्रोटीन्सबद्दल. तर प्रोटीन्सबद्दल सांगितलं, प्रोटीन इज अ हेटेरोपॉलिमर. प्रोटीन काय आहे, हेटेरोपॉलिमर आहे. म्हणजे प्रोटीन तर पॉलिमर तर आहेच, पण ते हेटेरोपॉलिमर आहे. आपण पॉलिमर दोन प्रकारचे तुम्हाला सांगितलं मी, एक होमोपॉलिमर आहे, एक हेटेरोपॉलिमर आहे. प्रोटीन काय आहे, हेटेरोपॉलिमर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. म्हणजे कसं, मी तुम्हाला इथे नोट करून सांगतो की बघा, आता फॉर एक्झाम्पल आपण होमोपॉलिमर कशाला म्हणतो, पॉलिमर कसा फॉर्म होतो, मोनोमर पासून. आता फॉर एक्झाम्पल हा मोनोमर, हा मोनोमर, हा मोनोमर, हा मोनोमर, असे भरपूर सारे मोनोमर एकत्र आले आणि पॉलिमर फॉर्म झालं. पण याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एकाच प्रकारचे मोनोमर आहे, म्हणून हे काय झालं, हे आहे होमोपॉलिमर. होमोपॉलिमर हे एकाच प्रकारच्या मोनोमर पासून तयार झालं, म्हणून याला होमोपॉलिमर म्हटलं. होमो म्हणजे सेम. आता बघा की आपण हेटेरोपॉलिमर काढू. फॉर एक्झाम्पल हा मोनोमर आहे, त्यानंतर आहे हा मोनोमर, त्यानंतर आहे हा मोनोमर, त्यानंतर आहे हा मोनोमर. आता तुम्हाला दिसेल की इथे डिफरंट टाईपचे मोनोमर्स आहे. हा मोनोमर वेगळा, हा मोनोमर वेगळा, हा मोनोमर वेगळा, हा मोनोमर वेगळा. तर अशा टाईपनी जे पॉलिमर तयार झालं, हे पॉलिमर तयार झालं ना, खूप सारे मोनोमर एकत्र येऊन पॉलिमर तयार झालं. तर अशा प्रकारचं हे जे पॉलिमर आहे याला हेटेरोपॉलिमर असं म्हणतात. काय म्हणतात, हेटेरोपॉलिमर. तर असे दोन टाईपचे पॉलिमर आहे, होमोपॉलिमर आणि हेटेरोपॉलिमर. त्यातला आपला जो प्रोटीन आहे तो हेटेरोपॉलिमर आहे, म्हणजे तो डिफरंट टाईपच्या मोनोमर पासून बनलेला आहे, डिफरंट टाईपच्या ॲमिनो ॲसिड पासून तो बनलेला आहे. तो कसा बनलेला आहे तुम्ही पण तुमच्या लक्षात येईल, मी पुढे सांगतोच तुम्हाला. तर ही इथे गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, की जो आपला प्रोटीन आहे तो आहे हेटेरोपॉलिमर, म्हणजे डिफरंट टाईपच्या ॲमिनो ॲसिड पासून तो बनलेला आहे. तो कसा बनलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतोच. आता पुढे आणखीन काय आपल्याला माहिती दिलेली आहे, इट इज अ पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल. प्रोटीन कसं आहे, पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल आहे, पेप्टाइड बॉन्ड आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे. मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ 20 डिफरंट ॲमिनो ॲसिड. आता ही गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, की प्रोटीन जो आहे हा 20 डिफरंट ॲमिनो ॲसिड पासून बनलेला आहे. 20 प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत, लक्षात ठेवा. या पृथ्वीवरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये 20 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड प्रेझेंट आहेत. किती प्रकारचे, 20 प्रकारचे ॲमिनो ॲसिड प्रेझेंट आहेत. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची. तसे तर ॲमिनो ॲसिड जे आहेत ते भरपूर आहेत, 200-300 ॲमिनो ॲसिड आहे. पण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जे सजीव आहेत, या पृथ्वीवर जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये फक्त 20-20च प्रकारचे ॲमिनो ॲसिड सापडतात. मी असणार, तुम्ही असणार, प्लॅन्ट असणार, कोणताही छोटा ॲनिमल असणार, मोठा ॲनिमल असणार, या सगळ्यांमध्ये फक्त किती ॲमिनो ॲसिड सापडतात, 20 प्रकारचे. 20 ॲमिनो ॲसिडच आहेत, लक्षात ठेवा. सजीवांमध्ये फक्त 20 प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत आणि या 20 प्रकारच्या ॲमिनो ॲसिड पासूनच आपला प्रोटीन मॉलिक्यूल बनलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, की इन प्रोटीन्स अमिनो ॲसिड्स आर लिंक बाय पेप्टाइड बॉन्ड्स और पेप्टाइड लिंकेज. आता ही गोष्ट आपल्याला इथे क्लिअर झालेली आहे की आपले जे प्रोटीन्स आहेत, डिफरंट टाईपचे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट प्रोटीन्स आहेत आणि ते प्रोटीन्स कशापासून बनलेले आहेत, ते प्रोटीन बनलेले आहेत ॲमिनो ॲसिड्स पासून. वेगळ्या 20 प्रकारच्या ॲमिनो ॲसिड पासून आपले
प्रोटीन्स बनलेले आहेत आणि हे 20 अमिनो ॲसिड जे आहेत हे एकमेकाला अटॅच झालेले आहेत. कशामुळे? त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? त्यांच्यामध्ये आहे पेप्टाइड बॉन्ड. लक्षात ठेवा, हे क्वेश्चन येतात. पेप्टाइड बॉन्ड किंवा याला पेप्टाइड लिंकेज असं सुद्धा म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपण परत एकदा एक्झाम्पल बघू. आता बघा, आपला प्रोटीन कसा फॉर्म झालेला आहे. प्रोटीन आपल्या अमिनो ॲसिड पासून फॉर्म झालेला आहे आणि प्रोटीनमध्ये 20 अमिनो ॲसिड असतात. बरोबर आहे. कोणत्या कोणत्या प्रोटीनमध्ये पूर्णच्या पूर्ण 20 अमिनो ॲसिड राहतील. काही काही प्रोटीन्समध्ये 10 अमिनो ॲसिड राहतील. काही काही प्रोटीन्समध्ये 5 सुद्धा राहू शकतात. लक्षात आलं का? म्हणजे वेगळे वेगळे अमिनो ॲसिड वेगळ्या वेगळ्या प्रोटीन्समध्ये प्रेझेंट असतात. असं जरुरी नाही की एका प्रोटीनमध्ये हे 20चे 20ही अमिनो ॲसिड प्रेझेंट असतील. फार रेअर असे प्रोटीन्स आहे की ज्या प्रोटीन्समध्ये 20चे 20ही अमिनो ॲसिड प्रेझेंट असतील. म्हणून आता हे प्रोटीन फॉर्म कसे झालेले आहेत ते एक लक्षात घ्यायचं तुम्हाला. बघा की आपण काय केलं की हा एक अमिनो ॲसिड आहे. बरोबर आहे. हा अमिनो ॲसिड, त्यानंतर हा एक दुसरा अमिनो ॲसिड. ठीक आहे. आणखीन हा एक अमिनो ॲसिड आहे. ठीक आहे. आणखीन आपण काढला हा एक अमिनो ॲसिड काढला. बरोबर. आता हा पण अमिनो ॲसिड काढला. असे खूप सारे अमिनो ॲसिड एकत्र आले म्हणजे हे काय? हे मोनोमर आहे. खूप साऱ्या अमिनो ॲसिडच्या पासून तयार झालेला आहे आपला प्रोटीन. आणि हे अमिनो ॲसिडमध्ये एक बॉन्ड आहे. हे या 2 अमिनो ॲसिडमध्ये हा बॉन्ड आहे. या बॉन्डला पेप्टाइड बॉन्ड म्हणतात. त्याचबरोबर या 2 अमिनो ॲसिडमध्ये हा एक पेप्टाइड बॉन्ड. तर असे हे पेप्टाइड बॉन्ड आहेत. हे आहेत अमिनो ॲसिड. तर हे अमिनो ॲसिड या अमिनो ॲसिडच्या मधात आहेत पेप्टाइड बॉन्ड. आणि हे खूप सारे अमिनो ॲसिड एकत्र आले की तयार होतो आपला प्रोटीन. काय तयार झाला या अमिनो ॲसिडच्या एकत्र येण्यामुळे? प्रोटीन. आणि या प्रोटीन्समध्ये म्हणजे जे अमिनो ॲसिडमध्ये कोणता बॉन्ड आहे? याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? पेप्टाइड बॉन्ड किंवा पेप्टाइड लिंकेज असं आपण याला म्हणतो. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपला हा जो प्रोटीन फॉर्म झालेला आहे हा या 20 अमिनो ॲसिड पासून फॉर्म झालेला आहे. 20 अमिनो ॲसिड याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे. 20 आहेत. मग हे 20 नुसतं 20च नाही तर हे 20 प्रकारचे आहेत. मग याच्यामध्ये प्रोटीन्समध्ये तुम्हाला 100 अमिनो ॲसिड पण दिसू शकतात किंवा मग 3000ही असू शकतात. बघा, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही चेन खूप मोठी आपण लांबवू शकतो. पण ही चेन जी आहे या चेनमध्ये 20च अमिनो ॲसिड असतील. बरं, लक्षात ठेवा. जरी आपण हे अमिनो ॲसिड खूप सारे असे लांबवले, खूप सारे केले, समजा याच्यामध्ये आपण आता 100 जरी अमिनो ॲसिड केले तरी हे 100 अमिनो ॲसिड या 20 पासूनच बनलेले असतील. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काही रिपीट होतील, है ना, काही रिपीट सुद्धा अमिनो ॲसिड होतील. तर अशा तऱ्हेनं ही जी चेन तयार झालेली आहे प्रोटीनची, अमिनो ॲसिडची, याला आपण म्हटलं प्रोटीन्स. तर आता तुम्हाला याच्यामध्ये दिसतील की हा एक वेगळा अमिनो ॲसिड आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. कधी कधी एखादा अमिनो ॲसिड रिपीट सुद्धा होईल. बरोबर आहे. तर अशा तऱ्हेनं हे आपलं प्रोटीन बनलेलं आहे की याच्यामध्ये आहेत डिफरंट टाईपचे अमिनो ॲसिड. तर 20 प्रकारचे अमिनो ॲसिड आहेत. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पुढे सुद्धा आपल्याला हे कामात पडणार आहे. तुम्ही 12thमध्ये गेल्यानंतर जेनेटिक्समध्ये काम यायचं आहे आपल्याला हे. तर आपल्याला हे 20 अमिनो ॲसिड माहीत असणं आवश्यक आहे. तर एक तुम्हाला त्याचा बघा एक मी चार्ट तुम्हाला देतो. ते 20 अमिनो ॲसिड जे आहे ते तुम्ही तो चार्ट व्यवस्थित वाचून घ्या. झालं तर ते सगळं काही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्हाला तर तो स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. बघा हे कसे डिफरंट टाईपचे अमिनो ॲसिड आहेत. आता हे 20 अमिनो ॲसिड कोणते आहेत? तर हे अमिनो ॲसिड आहे ग्लायसिन, ॲलॅनिन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, ॲस्पार्टिक ॲसिड, ॲस्पार्जिन, ग्लुटामिक ॲसिड, ग्लुटामाइन, आर्जिनिन, लायसिन आहे, सिस्टीन आहे, मिथ्योनिन आहे, सिरिन आहे, थिओनिन, फिनिल ॲलॅनिन, टायरोसिन, ट्रिप्टोफॅन, हिस्टिडिन आणि प्रोलिन. असे हे 20 अमिनो ॲसिड आहे बाळांनो, लक्षात घ्या. तर हे 20 अमिनो ॲसिड आहे. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. हे व्यवस्थित नावं लक्षात ठेवा. नावं लक्षात राहणं काही जास्त मुश्किल नाही आहे, खूप इझी आहेत. आणि एक इम्पॉर्टंट आता ही गोष्ट आणखी 20 अमिनो ॲसिड आहे हे तुम्हाला माहीत झालं. या 20 अमिनो ॲसिड पासूनच आपला प्रोटीन फॉर्म झालेला आहे हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे. आणि या अमिनो ॲसिडमध्ये पेप्टाइड बॉन्ड आहे हे पण आपल्याला आता समजलेलं आहे. आता हे जे अमिनो ॲसिड आहे यांना वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. काही अमिनो ॲसिड जे आहेत हे ॲसिडिक नेचरचे आहेत. समजलं का? लक्षात येत आहे का? काही अमिनो ॲसिड हे ॲसिडिक नेचरचे आहेत. काही अमिनो ॲसिड हे बेसिक नेचरचे आहेत. काही अमिनो ॲसिड हे न्यूट्रल आहे. ना ॲसिड आहे ना बेस आहे, ते न्यूट्रल आहे. काही अमिनो ॲसिड हे अल्कोहोलिक नेचरचे आहेत. काही अमिनो ॲसिड हे हेटेरोसायक्लिक आहेत. काही अमिनो ॲसिड हे ॲरोमॅटिक नेचरचे आहेत. लक्षात येत आहे? काहीमध्ये सल्फाईड आहे, सल्फाईड बॉन्ड आहे. तर अशा प्रकारे हे डिफरंट टाईपचे अमिनो ॲसिड आहेत. आणि हे 20 प्रकारचे जे अमिनो ॲसिड आहे हे 7 ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहेत. ते 7 ग्रुप कोणते आहेत? तर बघा, एक आहे न्यूट्रल अमिनो ॲसिड,
त्याचबरोबर आहे बेसिक अमिनो ॲसिड, नंतर आहे ॲसिडिक अमिनो ॲसिड, त्यानंतर आहे सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिड, त्यानंतर आहे अल्कोहोलिक अमिनो ॲसिड, त्यानंतर आहे ॲरोमॅटिक आणि हेटेरोसायक्लिक अमिनो ॲसिड. तर असे अमिनो ॲसिडला या वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲसिडिक आणि बेसिक कोणते अमिनो ॲसिड आहे, न्यूट्रल कोणते अमिनो ॲसिड आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, बरोबर आहे. तर आता तुमच्यासमोर हा एक चार्ट येईल बाळांनो. हे सगळं आपल्याला नोट करून देणं पॉसिबल नाही. हा चार्ट तुमच्यासमोर येईल, तर त्या चार्टमध्ये तुम्ही बघा की अमिनो ॲसिड कसे डिवाइड झालेले आहे. न्यूट्रल कोणते कोणते अमिनो ॲसिड आहे, तर न्यूट्रल अमिनो ॲसिड आहे ग्लायसिन, ॲलॅनिन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन. हे जे 5 आहेत हे न्यूट्रल अमिनो ॲसिड आहेत. लक्षात आलं का? ते ना ॲसिडिक नेचरचे आहे ना बेसिक नेचरचे आहे, ते न्यूट्रल आहे. त्याचबरोबर आहे ॲसिडिक कोणते आहे, आता ॲसिडिक आहे ॲस्पार्टिक ॲसिड, ॲस्पार्जिन, ग्लुटॅमिक ॲसिड, ग्लुटॅमाइन. तर हे जे आहेत हे ॲसिडिक नेचरचे अमिनो ॲसिड आहे. यांचं नेचर ॲसिडिक आहे, बरोबर. त्यांचं pH काय आहे, ते pH 7च्या खाली आहे. आता बेसिक कोणते आहे, बेसिक आहे अर्जिनिन, लायसिन. हे 2 जे आहेत हे बेसिक अमिनो ॲसिड म्हणून ओळखले जातात, बेसिक नेचरचे. त्याचबरोबर सल्फर कंटेनिंग एस जो दिला वाढतो तो सल्फर आहे, ठीक आहे. सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिड तो कोणते आहे, सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिड सिस्टीन आहे, मेथिओनिन आहे, सिरीन आहे आणि थिओनिन आहे. हे सिस्टीन आहे आणि मिथिओनिन आहे, हे 2 सल्फर कंटेनिंग आहे. त्यानंतर अल्कोहोलिक कोणते आहे, अल्कोहोलिक आहे सिरीन आणि थिओनिन. हे अल्कोहोलिक अमिनो ॲसिड आहे, अल्कोहोलिक नेचरचे आहे. ॲरोमॅटिक कोणते आहे, ॲरोमॅटिक आहे फिनिल ॲलॅनिन, टायरोसिन, ट्रिप्टोफॅन. हे जे आहेत हे ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आहे आता हेटेरोसायक्लिक अमिनो ॲसिड कोणते आहे, हिस्टिडीन, प्रोलिन. हे ॲरोमॅटिक जे आहेत हेटेरोसायक्लिक अमिनो ॲसिड आहेत. तर अमिनो ॲसिडला आहेत अमिनो ॲसिड 20, पण अशा वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये त्याच्या केमिकल प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग डिवाइड केलेलं आहे. लक्षात आलं? ते अमिनो ॲसिड कोणते आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याचबरोबर झालंच तर तुम्हाला याच्या ज्या कॅटेगरी अमिनो ॲसिडच्या त्यासुद्धा लक्षात ठेवायच्या आपल्या बुकमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे सांगितलेलं आहे हे एक गोष्ट तुम्हाला इथे समजली की आपले जे प्रोटीन्स आहेत ते अमिनो ॲसिडपासून बनलेले आहेत, बरोबर आहे. अमिनो ॲसिडपासून ते बनलेले आहेत आणि याच्यामधला आपला जो लेफ्ट साईडचा याच्यामध्ये आता बघा की पहिला अमिनो ॲसिड कोणता समजायचा, दुसरा अमिनो ॲसिड कोणता समजायचा. मी तो तुम्हाला सांगितलं की प्रोटीनमध्ये 100 अमिनो ॲसिड असू शकतात, 1000ही असू शकतात, 2000ही अमिनो ॲसिड असू शकतात. मग पहिला कोणता समजायचा, तर जो लेफ्ट साईडचा जो अमिनो ॲसिड आहे तो फर्स्ट समजायचा. फॉर एक्झाम्पल ही आपली लेफ्ट साईड आहे, ठीक आहे. ही आहे लेफ्ट साईड, ही लेफ्ट साईड आहे, ही आहे राईट साईड. तर लेफ्ट साईडचा जो अमिनो ॲसिड आहे तो फर्स्ट समजायचा आणि राईट साईडचा जो अमिनो ॲसिड आहे म्हणजे सगळ्यात लास्टचा तो लास्ट अमिनो ॲसिड समजायचा. राईट साईडचा लास्ट समजायचा, लेफ्ट साईडचा फर्स्ट अमिनो ॲसिड समजायचा. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं हे आपले या खूप साऱ्या अमिनो ॲसिडपासून प्रोटीन तयार झालेलं आहे. तर या अमिनो ॲसिडच्या चेनमध्ये म्हणजे या प्रोटीनच्या चेनमध्ये जो पहिला अमिनो ॲसिड आहे जो लेफ्ट साईडचा आहे त्याला एन टर्मिनल म्हणतात. फर्स्ट अमिनो ॲसिडला काय म्हटलं, एन टर्मिनल. आणि जो लास्ट अमिनो ॲसिड आहे त्याला म्हटलं जातं सी टर्मिनल. काय म्हटलं जातं, सी टर्मिनल. इथं नोट सुद्धा मी तुम्हाला करून दिलेलं आहे बघा. फर्स्ट अमिनो ॲसिड इन प्रोटीन चेन, प्रोटीनच्या चेनमध्ये जो फर्स्ट अमिनो ॲसिड आहे त्या फर्स्ट अमिनो ॲसिडला एन टर्मिनल म्हणतात. काय म्हणतात, एन टर्मिनल. अँड जो लास्ट इज कॉल्ड सी टर्मिनल. आणि हा जो लास्टवाला आहे बघा, हा जो लास्टवाला अमिनो ॲसिड आहे या चेनमध्ये याला सी टर्मिनल म्हणून ओळखले जाते. तशा तऱ्हेनं सी टर्मिनल काय आहे, एन टर्मिनल काय आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. तुम्हाला क्वेश्चन याच्यावर सुद्धा येतात. तर त्यानंतर आता हे अमिनो ॲसिड आपल्याला समजले की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 20 प्रकारचे 20 डिफरंट टाईपचे अमिनो ॲसिड प्रेझेंट असतात आणि या अमिनो ॲसिडपासूनच आपले प्रोटीन्स बनलेले आहेत. आता काही जे अमिनो ॲसिड आहेत ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, काही अमिनो ॲसिड तयार होत नाही. जे प्लॅन्ट असतात त्यांच्यामध्ये सगळेच अमिनो ॲसिड असतात. जसे प्लॅन्टमध्ये सगळे फॅटी ॲसिड असतात तसेच प्लॅन्टमध्ये सगळे प्रोटीन असतात. पण ॲनिमलचं तसं नाही. ॲनिमलला सगळे प्रोटीन तयार करता येत, सगळे अमिनो ॲसिड तयार करता येत नाहीत. कारण एक लक्षात घ्या की अमिनो ॲसिड कशासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन तयार व्हायसाठी. जर अमिनो ॲसिडच खाल्लं नाही तर प्रोटीन तयार होणार नाही. ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात आली का तुमच्या,
की जे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये तयार होतात ते अमिनो ॲसिडपासून तयार होतात. आणि जर अमिनो ॲसिडच खाल्ले नाही तर प्रोटीनही तयार होणार नाही. म्हणून अमिनो ॲसिड ज्याच्यामध्ये आहे ते खाणं आपल्याला आवश्यक आहे. आता आपल्या बॉडीमध्ये 20 डिफरंट टाईपचे अमिनो ॲसिड आवश्यक आहेत है ना. प्रोटीन तयार व्हायला 20 अमिनो ॲसिड लागतात. त्याच्यापैकी आपल्या बॉडीमध्ये काही अमिनो ॲसिड तयार होतात, काही तयार होत नाही. जे तयार होत नाहीत आपल्या बॉडीमध्ये, जे ह्युमन बॉडी किंवा ॲनिमलची बॉडी जे अमिनो ॲसिड तयार करू शकत नाहीत, अशा अमिनो ॲसिडला इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. जे अमिनो ॲसिड बॉडीमध्ये तयार होत नाही ते इसेन्शियल. मग हे तयार होत नाही पण हे आवश्यक आहेत आपल्यासाठी. मग हे आपल्याला जेवणामधून घ्यावे लागतात किंवा डाएटमधून घ्यावे लागतात. म्हणजे दूध, तूप वगैरे जे काही आपण खाणार किंवा जे काही आपण भात वरण जे काही खाणार त्याच्यापासून आपल्याला हे भेटणं आवश्यक आहे. तर ज्या जेवणामध्ये हे अमिनो ॲसिड प्रेझेंट असतात त्यांना आपण इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हणतो. तर हे आपली बॉडी तयार करू शकत नाही, हे आपल्याला जेवणामधून घ्यावे लागतात, डाएटमधून घ्यावे लागतात. म्हणून यांना इसेन्शियल अमिनो ॲसिड असं म्हटलं जातं. तर कोणते आहेत हे जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत? तर त्यांचे नाव सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे, जसे की ल्युसीन, आयसोल्युसीन, व्हॅलिन, ट्रिप्टोफॅन, फिनिल ॲलॅनिन, लायसिन, मेथिओनिन. हे जे 7 टाईपचे आहेत जे ॲनिमलची बॉडी तयार करू शकत नाही. जे ॲनिमलची बॉडी हे अमिनो ॲसिड तयार करू शकत नाही, म्हणून या अमिनो ॲसिड्सला आपण काय म्हणतो? इसेन्शियल अमिनो ॲसिड. मग हे आपल्याला जेवणामधूनच घ्यावे लागतात. लक्षात ठेवा, जेवणामधूनच हे घ्यावं लागतात. त्याचबरोबर जे ॲडल्ट असतात, जे ह्युमन असतात, माणसं असतात, त्यांच्यामध्ये आणखीन एक अमिनो ॲसिड आहे जे इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हणून ओळखले जाते आणि जे बॉडीमध्ये तयार होत नाही. आणि त्या इसेन्शियल अमिनो ॲसिडचं नाव आहे थिओनिन. काय आहे? थिओनिन. तर असे ह्युमन बॉडी 8 प्रकारचे, किती? 8 प्रकारचे अमिनो ॲसिड तयार करू शकत नाही, जे आपल्या जेवणामधून घ्यावं लागतात आणि म्हणूनच ते आपल्यासाठी इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे. तसे जे बाकीचे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये हे 7 आहेत आणि ह्युमनमध्ये 8 अमिनो ॲसिड इसेन्शियल आहेत. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं हे आहे अमिनो ॲसिडची सगळी माहिती आपण घेतलेली. त्यानंतर आता लास्टमध्ये याचं घेऊ आपण स्ट्रक्चर. तर बघा, अमिनो ॲसिडचं हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. अमिनो ॲसिडमध्ये तुम्हाला दिसते की याच्या एका एंडला हा आहे कार्बोक्सिल ग्रुप, COOH कार्बोक्सिल ग्रुप, आणि याच्या दुसऱ्या एंडला आपल्याला अमिनो ग्रुप दिसतो, NH2 हा अमिनो ग्रुप आहे. त्याच्यानंतर हा एक तुम्हाला या कार्बनला एक हायड्रोजन अटॅच दिसतो आणि दुसऱ्या बाजूला हा R ग्रुप आहे, ज्याला आपण साईड चेन म्हटलेला आहे, साईड चेन. आता हा एक अमिनो ॲसिड झाला, याच्या साईडला दुसरा आणखीन एक अमिनो ॲसिड असेल. लक्षात आलं का? असे अमिनो ॲसिड एकमेकाला जुळलेले आहेत ना, हा अमिनो ॲसिड, त्यानंतर अजून आणखीन एक अमिनो ॲसिड, आणखीन एक अमिनो ॲसिड, ते एकमेकाला ही चेन तयार झालेली आहे. आता ही चेन तयार कशी होते बघा, की हा जो कार्बोक्सिल ग्रुप आहे, या अमिनो ॲसिडचा कार्बोक्सिल ग्रुप दुसऱ्या अमिनो ॲसिडच्या अमायनो ग्रुपला अटॅच होईल. समजलं का? आता फॉर एक्झाम्पल हा काढलेला मी इथे अमिनो ॲसिड, तर या अमिनो ॲसिडमध्ये हा जो कार्बोक्सिल ग्रुप आहे, हा कार्बोक्सिल ग्रुप याच्या शेजारी जो अमिनो ॲसिड आहे त्या अमिनो ॲसिडच्या अमिनो ग्रुपला अटॅच होईल. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेने ही चेन तयार होत असते. कार्बोक्सिल ग्रुप, त्यानंतर अमिनो ग्रुप, कार्बोक्सिल ग्रुप, अमिनो ग्रुप, कार्बोक्सिल ग्रुप, अमिनो ग्रुप, एकमेकाला असे जुळत चालतात आणि ही अमिनो ॲसिडची अशी चेन तयार होत राहते. बरोबर आहे? तर ही हेच मी स्ट्रक्चर काढून दिलेलं. ही जी डायग्राम आहे, या डायग्राम नाही, हे जे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला हे दिसेल व्यवस्थित तऱ्हेनं. बरोबर आहे? तर बाळांनो, इथे आपण या प्रोटीनबद्दल, अमिनो ॲसिडबद्दल काही बेसिक माहिती घेतली. आपण एक बॅकग्राऊंड तयार करून घेतलं आज. बरोबर? प्रोटीन काय आहे, ते प्रोटीन कसे तयार झालेले आहे, इसेन्शियल अमिनो ॲसिड कशाला म्हणायचं, बरोबर आहे, हे सगळं आज आपण बॅकग्राऊंड तयार करून घेतलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला प्रोटीनच्या काही आणखीन गोष्टी शिकायच्या आहेत, प्रोटीनच्या स्ट्रक्चर वगैरेबद्दल शिकायचं आहे. तर भरपूर सारं रिव्हिजन म्हटल्यापेक्षा भरपूर सारं वाचन करा. त्याचबरोबर खूप सारे MCQ याच्यावरती सॉल्व करा. स्टेट बोर्डची बुक वाचा, NCERTची बुक्स वाचा, म्हणजे नीटची आणि CETची पण तयारी होईल. आणि काही डाऊट असले तर क्वेश्चन करून मला तुम्ही कमेंट करून जरूर विचारायचे.